MPSC न्यू पॅटर्न, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो, पहिल्यांदाच यावर्षी ती एक्झाम होती आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर काय तर खूप जास्त डेटा, सिलेबस, सगळा व्हास्टनेस हा आपल्या समोर येतोय. आणि मग या सगळ्या मोठ्या सिलेबसला सामोरे कसं जायचं या संदर्भात बरीच भीती निर्माण झालेली आहे. इथं तुमच्यासमोर हा प्रश्न जो आहे ह्याला आपण जरा थोडा डिकोड करायचा प्रयत्न करू. ज्यावेळेला जुना पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्ह, त्याला खूप जास्त स्किल असणं अपेक्षित नव्हतं. म्हणजेच खूप गोष्टी वाचायच्यात, वाचल्यानंतर परीक्षेमध्ये ज्यावेळेला प्रश्न येतो त्याच्या खालीच ऑप्शन्स असायचं, म्हणजे आपलं उत्तर समोर असायचं. त्यामुळे याची भीती जास्त विद्यार्थ्यांमध्ये नव्हती. आता जो नवीन पॅटर्न आपण तयारी करतोय त्याच्यामध्ये स्वतः विद्यार्थ्यात काय काय स्किल असणं अपेक्षित आहे, कुठलं पोटेन्शियल आपण स्वतःमध्ये डेव्हलप करणं अपेक्षित आहे, याचा एक बेसिक अंदाज जर आपल्याला आला तर मग बरोबर तयारी करायला सोपं जातं. इथं बघा, न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आधीच्या तुलनेत रीडिंग वाढवावी लागेल, मल्टिपल सोर्स वाचावे लागतील, पहिला पॉईंट. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, रायटिंग स्किल. म्हणजे आधी आपण फक्त वाचायचो आणि 4 पर्याय असायचे, त्यातून उत्तर शोधायचो. आता मात्र फक्त प्रश्न असणार आहे, पूर्ण ब्लँक खाली पेज असणार आहे, त्याच्यात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजेच रायटिंग स्किल हे डेव्हलप करावे लागेल. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा फोकस हा याच्यावरच आहे, खूप जास्त वाचायचं आणि रायटिंग प्रॅक्टिस करायची. आता जर तुम्हाला नवीन पॅटर्नला सामोरे जायचं असेल आणि पोस्ट मिळवायची असेल, रिझल्ट काढायचा असेल, तर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज थॉट प्रोसेस. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागणार आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला जी तुमची मनात भीती निर्माण झाली आहे त्यासाठी तुम्हाला आता कळायला पाहिजे काय, ह्या 2 गोष्टी सोबत ही तिसरी गोष्ट नीट डेव्हलप केली की ती भीती निघून जाईल. ह्याच्यामध्ये येतं थिंकिंग प्रोसेस, तुमचं स्वतःचं ओपिनियन डेव्हलप करणे, आणि एक्सप्रेशन, ज्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो, प्रेझेंटेशन म्हणतो, हेही तुम्हाला आलं पाहिजे. एकंदरीत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची रिक्वायरमेंट काय तर 3 फॅक्टर आहेत. नंबर 1 रीडिंग, त्याच्यानंतर रायटिंग स्किल, आफ्टर दॅट प्रोसेसिंग, ज्याला आपण थॉट प्रोसेस म्हणतो. तिथं येणारा जो प्रश्न आहे हा तुमच्या अभ्यासातून तुम्हाला तिथं उत्तरामध्ये मांडायचा आहे. उगाच कुठलं तरी पुस्तकातलं वाचलं ॲज इट इज छापलं त्याला मार्क्स मिळत नाहीत. म्हणून क्रिएट किंवा डेव्हलप युअर ओन थॉट प्रोसेस, डेव्हलप युअर ओन ओपिनियन, आणि या गोष्टीला जास्त मार्क्स मिळतील, लक्षात घ्या. सो दिस इज ऑल अबाउट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. म्हणजे जो तुम्हाला प्रश्न तयार झाला होता तो बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला का, नेमकी याची रिक्वायरमेंट काय हे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने तयार करा, म्हणजेच बरोबर एकदा रिक्वायरमेंट कळाली की आपल्याला पुढे त्याच्यावर मार्ग काढता येईल. थँक्यू.